उद्धव ठाकरे हे दिल्लीच्या दौऱ्यावरती आहेत आणि यामध्ये राहुल गांधी यांनी कार्यक्रम ठेवण्यात आलेला होता राहुल गांधी यांच्याकडून। आणि या कार्यक्रमामध्ये उद्धव ठाकरे हे मागच्या लाईनीमध्ये बसलेले होते। यावरून आता आपण बघितलं सत्ताधाऱ्यांनी टीका केलेली आहे आणि या टीकेवरती आपल्याशी बोलण्यासाठी आपल्यासोबत किशोरी पेडणेकर आहेत। आपण थेट त्यांच्याशी बोलूया। ताई, राहुल गांधी यांनी कार्यक्रम ठेवलेला होता आणि या कार्यक्रमाला उद्धव ठाकरे यांची उपस्थिती होती आणि ते मागच्या लाईनीमध्ये बसले, यावरती तर सत्ताधारी टीका करू लागलेत, काय सांगा? मुळामध्ये राहुल गांधींचा कार्यक्रम कुठला होता? राहुल गांधी एक पूर्ण स्क्रीन दाखवत होते। स्क्रीन दाखवताना उद्धवजींना कायम म्हणजे ज्या बाईनी टीका केली आहे तिच्या कानाच्या बोळ्यामध्ये तिला बाकी ऐकायला येत नाही। स्क्रिप्ट दिले की वाचायची, पैसे घ्यायचे एवढंच माहिती आहे। उद्धवजींना डायरेक्ट फ्रंट स्क्रीनवर त्रास होतो। ते कायम जेव्हा स्क्रीन बघतात, जेव्हा आपल्या बंगल्यावर असतात आणि एखादी स्क्रीन दाखवत असतात तर ते सगळ्यात मागे बसतात आणि आम्ही सगळे पुढे असतो। या बाई पण त्यावेळेला पुढे असायच्या। त्यामुळे फक्त पादाला दंड कसा मारायचा हे अशा एसएनसी ग्रुपकडनं कळतंय। त्याचं स्पष्टीकरण उद्धवजींनी स्वतः दिलेलं आहे की बाबा मला असं जाऊन स्क्रीन बघण्यापेक्षा मागे राहून काय स्क्रीन आहे आणि तो काय विषय आहे तो मांडा ना। त्या विषयाला भरकटण्यासाठी उद्धवजी मागे बसले। तुम्हाला कशाला पोटात दुखले? ते मागे बसले तरी ते उद्धवजी आहेत। तुमच्यासारखे जाऊन लोटांगण घालत नाही आहेत। 3-3 दिवस भेटी मिळत नाही आहेत। रिटर्न यावं लागतंय। लोकांच्या पैशातनं फिरणं चाललंय। त्यामुळे मला वाटतं असं काहीतरी बोलून विषय भरकटवणं, जो आता इलेक्शनवर विषय चाललाय, राहुल गांधी दाखले देत आहेत, राहुल गांधी स्क्रीनवर दाखवत आहेत, ते पाहण्यासाठी ते मागे बसले आणि त्याचं स्पष्टीकरण उद्धवजींनी दिलंय आणि आमच्या संजय राऊतांनी पण दिलंय। यावरती आज शिवसेनेकडनं शिवतीर्थावरती आपण मित्र आंदोलन करण्यात आलं। यावरती तिकडे मनीषा कायंदे देखील होत्या, शीतल म्हात्रे देखील होते आणि आपण मित्र अनेक नेते देखील होते, पण त्यांच्याकडे हे शिवतीर्थ येथे आंदोलन करण्यात आलं, अपमान झालेला असं म्हणतो। नाही, आता काय आहे, काल काय परवा ज्या रामदास कदमनी भाषण केलं तुमच्याकडे असेल, त्याच्यामध्ये डायरेक्ट उद्धवजींचा बाप काढला। तुझ्या बापाने दिलं काय रे? अरे त्यांच्याच बापावर तर राजकारण करताय। त्यांच्याच बापाच्या आता समाधीवर जाऊन नाक टेकताय। त्या रामदास कदमचं पहिलं डोकं आपटा त्याच्यावर, तर खरे तुम्ही एसएनसी ग्रुपवाले म्हणजे उगाच कुठलंही राजकारण करायचं आणि नाटकं करून लोकांना विषय भरकटवायचा। लोकांना कळून चुकलेलं आहे। मतदार यादी वाढवल्या होत्या, बोगस वाढवल्या होत्या आणि आमदारकीला निवडून आले आहेत। या गोष्टीवर राहुल गांधी बोलतायत। तो विषय भरकटवण्यासाठी उद्धवजी किती मागे बसते, कशाला करताय? त्यांनी कारण दिलं, फिजिकली मला कसा त्रास होतो ते सांगितलं की आणि ऑब्विसली फ्रंट स्क्रीनवर होत नाही, मागच्या सीटवरून स्क्रीन पूर्ण दिसते, हे कारण दिलेलं आहे। पण ह्याला दुसरं काम नाही आहे, त्यामुळे चालायचं। आणि ह्या उडत्या पंचायत या पक्षात ना त्यापेक्षा त्या पक्ष हे असलं काय आहेत। भाजपकडनं असं बोललं जात आहे, जेव्हा उद्धव ठाकरेंनी आमची सत्ता एकत्र होती तेव्हा मान सन्मान हे मिळत होतं आणि आता काँग्रेसमध्ये महाविकास आघाडीमध्ये गेल्यावरती काय भेटतं हे त्यांना आता समजलं असेल आणि आपण या ठिकाणी महाराष्ट्राचा अपमान। मुळामध्ये मान सन्मानाचा इथे प्रश्नच नाही। ते स्वतःहून जाऊन मागे बसले आहेत, तर तुम्ही कशाला एवढ्या कांड्या पिकवताय? ते सांगतायत ना की मला फ्रंट स्क्रीनवर त्रास होतोय, मला मागून बघायचंय स्क्रीन, तर तुम्ही कशाला त्याच्या कांड्या पिकवताय? म्हणजे जाणून बुजून मग तुमचे लोटांगण घालतायत जाऊन। तो अपमान नाही महाराष्ट्राचा। उद्धव ठाकरे यांनी काल असं देखील म्हटलं, दोन आम्ही भाऊ एकत्र येऊ, आम्ही चर्चा करू, याच्यामध्ये तिसरं बोलण्याची गरज नाही। बरोबर आहे, मागचे दाखले देत आहेत। अहो तुम्ही आत्ता काय केलं ते बघा ना। त्यामुळे 2 भाऊ किंवा 2 पक्षप्रमुख एकत्र येऊन जे ठरवतील त्याच्यात तिसऱ्याचं काम नाही। ताई, आता ज्या मोठ्या प्रमाणात एकनाथ शिंदे यांच्या गटाकडे जे पक्षप्रवेश होतात ते थांबतील का? हे दोन्ही बंधू एकत्र आम्हाला पक्षप्रवेश झाले काय आणि नाही झाले काय काही प्रॉब्लेम नाही। पण ताई, मोठ्या प्रमाणात नगरसेवक आता एकनाथ शिंदे यांच्याकडे जात आहे, त्यामुळे किती परिणाम होईल स्थानिक स्वराज्य संस्था तेव्हा बघू। एक खोगीर भरती आम्हाला माहिती आहे। ताई, आता आज तुम्ही नारळी पौर्णिमा खेळलात, नारळी पौर्णिमेच्या दिवशी आपण बघितलं तर नारळ फोडाफोडीचं होतं, तुम्ही कोणाचा नारळ फोडणार आणि तुम्ही काय? मुळात मी नारळ नाही फोडत, कारण आमच्याकडे महिला नारळ
फोडत नाही, कारण तो कीलक आहे अशी प्रथा आहे. फक्त आम्ही ॲक्शन केली आणि नारळ कोणी कोणाच्या फोडायचा, नियती नारळ फोडते. ताई एक शेवटचा प्रश्न, आता नारळी पौर्णिमा आणि गौरी विसर्जनसाठी सुट्टी देण्यात आलेली आहे, काय सांगा? चांगली बाब आहे, चांगली आहे. फक्त ते कायम ठेवा, कंटिन्यू ठेवा. ह्या होत्या किशोरी पेडणेकर, व्हिडिओ जर्नलिस्ट ललित चौधरीसह मनोज जायकर, जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई.